येस गाईज, आज जसं अचानक भजनक असं तसं आपलं अचानक भजनकच झालंय. आज आहे रविवार आणि आपण हाफ डे घेऊन आलेलो, कारण की आज आपण आपला अचानक भजनक प्लॅन होता, पण जो कार्यक्रम आयोजित केलेला होता तो तर प्लॅन्ड होता. सो आपण आलेलो रवींद्र नाट्य मंदिर या ठिकाणी, जिथे कृतिका बोरकर आणि रसिका बोरकर यांचा शो आयोजित केला होता. सो स्वर करुणा बैठक असा हा कार्यक्रम होता. संगीतमय कार्यक्रम संध्या असा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला पण उपस्थिती लावलेली. सूरमय संगीतमय संध्यासाठी तुम्ही तयार राहा आणि या व्हिडिओमधून त्या सूरमय संध्याची तुम्ही एक झलक पहा. चलो, लेट्स वॉच द व्हिडिओ. हे तेरा सच वच्चेरा हो तुते जय मंगलम मैं मयूरा अपने कर कमलों को जोड़कर आप सभी का हार्दिक हार्दिक यहाँ पर वेलकम करती हूँ. म्हणूनच या बैठकीचं नाव सुद्धा आहे स्वर करुणा. कारण काही विचार ग्रंथातून पोहोचतात, काही ध्यानातून, काही गुरूंकडून आणि काही स्वरांमधून. स्वर करुणा is an attempt to reconnect Indian classical and semi-classical music with the philosophical and cultural traditions of Buddha Dhamma. आज की ये 19वीं ऐसी बैठक है और ये 2 सत्रों में होने वाली है, जिसमें हमारा पहला सत्र होगा जहां शास्त्रीय संगीत होगा. दूसरे सत्र में हम भारतीय उपशास्त्रीय संगीत, अभंग आणि मग बुद्धांच्या गीतांच्या माध्यमातून हा संवाद आपण पुढे नेऊया. आज संध्याकाळभर आपण संगीत ऐकणार तर आहोतच, पण कदाचित त्या स्वरांच्या मधल्या शांततेतही काहीतरी ऐकू येईल. मपनी रे मा रे पा रे मा पनी पसनी परे पगा पसा पधा पादा मार्ग रे ग सारे वापस कर पनी सारे सारे रब मरे सभी सब वापस पनी गा रे रे सा
कुसरस उपसंपदा सर्व पापसंहरणम् सचित परियो दपनम् एतं बोधानं शासनं सर्वपापसंहरणम् सर्वपापसंहरणम् माझ्या माहितीनुसार सपपापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त पर्योतपन एतं बुद्धान शासन ही भारतीय शास्त्रीय संगीताच्या चौकटीत धम्मपदातील गाथा स्वरबद्ध करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. तसे तर जगभरातील असंख्य भाषांमध्ये इट इज ट्रान्सलेटेड, इंटरप्रेटेड, संग अँड लिव्ड. पण पाली भाषेचं एक वैशिष्ट्य असंही आहे की तिचा अर्थ केवळ शब्दांमध्ये नसतो. इट अनफोल्ड्स थ्रू द कॉन्टेक्स्ट ॲज वी रीड इट. फॉर एक्झाम्पल, सब पापस्स अकरणं याचा अर्थ अनेकदा पाप करू नका असं आपण ऐकलं गेलं आहे. पण बुद्ध धम्मात पाप, पुण्य, आत्मा, पुनर्जन्म किंवा स्वर्ग नरक या संकल्पनाच नाहीत, नाही का? म्हणजेच या गाथेचा अर्थ, आशय यापेक्षाही अधिक व्यापक आहे. पापस्स नाही तर पा आणि पस्स असे दोन शब्द असून त्यांचा अर्थ अति आणि पहा असा होतो. आपण एही पस्सी को ऐकलं असेल, त्यातही पस्स आहे. आओ और देखो हम कहते हैं ना, जिसे उसी तरह से आगे इस गाथा में कहा जाता है कि अकरणं मतलब मत करो, करू नका, मग पुढे कुशल कर्म करत राहा आणि आपलं चित्त दर्पणासारखं पारदर्शी बनवा. हेच बुद्ध शासन आहे. पालीच्या पुढे सुद्धा जर आपण विचार केला तर अ टीचिंग ट्रूली कम्स टू लाइवनेस और when it becomes or it leaves its scriptures, right? When it enters the lives of ordinary people and slowly becomes a part of their language and further their memory or their music, जसे कधी गाथांमधून तर कधी अभंगांमधून. आणि आजच्या दुसऱ्या सत्रात आपण याच प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. आणि या प्रवासात ज्यांचे स्वर, ताल आणि साथ आपल्याला सोबत करणार आहे त्या सर्व कलाकारांचे आपण सोबत सर्वांनी स्वागत करूया. ऋत्विक तांबे पखवाज, पवन सिडाम कटला, शुभदा गायकवाड संवादिनी म्हणजेच हार्मोनियम, आदित्य शिरसोणकर तालवाद्य पर्कशन्स, प्रबुद्धा श्रावस्ती आणि संबोधी श्रावस्ती तात्पुरा, आणि प्रस्तुतकर्त्या रसिका बोरकर आणि कृतिका बोरकर. भारतीय संगीताची एक खास गोष्ट आहे, इथे तत्वज्ञान हे केवळ ग्रंथात राहत नाही, ते लोकांच्या भाषात उतरते. म्हणूनच महाराष्ट्रात संत परंपरा ही केवळ भक्ती परंपरा नसून ती लोकांच्या अनुभवांची परंपरा आहे. तुकाराम महाराजांकडे पाहिलं तर एक गोष्ट आपल्याला जाणवते की ते तत्वज्ञान सांगत नाही, ते तत्वज्ञान जगतात. त्यांच्या अभंगांमध्ये जीवन आहे, श्रम आहे, प्रश्न आहेत आणि एक विलक्षण आनंद आहे.
कदाचित म्हणूनच त्यांच्या अभंगांमध्ये आनंद हा शब्द पुन्हा पुन्हा आपल्याला भेटू लागतो. आनंदाचे डोही आनंदाचे डोंगर, आनंदाचे डोही आनंदाचे डोंगर, आनंदाचे डोही आनंदाचे डोंगर. आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंदाचे डोही आनंदाचे डोंगर. काय सांगू झाले काहीची आमाने, 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 पुढे झाली नाही आनंदाचे डोही आनंदाचे डोही आनंदाचे डोंगर. गर्भाचे आवडी मातेचा डोळा, गर्भाचे आवडी मातेचा डोळा. तिथीचा जिव्हाळा, तिथीचा जिव्हाळा, तिथीचा जिव्हाळा, तेथे आनंदाचे डोहे आनंदाचे डोहे आनंदाचे डोंगर. They are also shaping the world, the life that we are living. शब्द माहिती देतात, शब्द विचार घडवतात, आणि जेव्हा ते जगले जातात तेव्हा ते प्रज्ञेत रूपांतरित होतात. रीडिंग बिकम्स रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शन बिकम्स प्रॅक्टिस, अँड प्रॅक्टिस स्लोली बिकम्स वन्स वे ऑफ बीइंग. मग खरं धन कोणतं सांगा? जे आपण साठवतो की जे धन आपण वाटतो? पालीमध्ये एक सुंदर वचन आहे, सबदानन धम्मदानन जिनाती. म्हणजे धम्मदान हेच सर्वांपेक्षा, सर्व दानांपेक्षा श्रेष्ठ आहे. आम्हा घरी धाना शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धाना शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करो. आम्हा घरी दान शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी दान शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी दान शब्दांची
शस्त्रे यत्ने करो शब्दांची शस्त्रे यत्ने करो आम्हा घरी घाल शब्दांची शस्त्रे आम्हा घरी घाल शब्दांची शस्त्रे शब्दचे अमुच्या जीवाचे जीवन शब्दचे अमुच्या जीवाचे जीवन शब्दचे अमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटे धर शब्दे वाट धर शब्दे वाट धर जनलोका आम्हा घरी घालाय शब्दांचीच आम्हा घरी घालाय शब्दांचीच रत्ने तुका म्हणे पहा शब्दाची हाण तुका म्हणे पहा शब्दाची हाण शब्दाची गौरव पूजा करो आम्हा घरी घालाय शब्दांची शस्त्रे आम्हा घरी घालाय शब्दांची शस्त्रे शब्दांची शस्त्रे यत्ने करो शब्दांची शस्त्रे यत्ने करो आम्हा घरी घालाय शब्दांची आम्हा घरी घालाय शब्दांची आम्हा घरी घालाय शब्दांची